गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी करत असताना जर पाहिलं आपण केवळ एका ठराविक समाजाला, मुस्लिम समाजाला टार्गेट करताना दिसत आहे. आमची अशी मागणी की धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी संपूर्ण देशामध्ये हा जपण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्यात यावा, जेणेकरून हे प्रमाण समाजामध्ये धार्मिकमध्ये होणार नाही. दुसरी गोष्ट, जे विदेशात मांस निर्यात केले जातं त्यातले बरेच देणगीदार हे भाजपाचे देणगीदार आहेत. त्यामुळे आमची अशी मागणी की देशातील सर्व कत्तलखाने सरसकट बंद करण्यात यावे, मांस निर्यात बंद करण्यात यावी आणि ग्रामीण भागामध्ये विशेष करून शेतकरी असेल, व्यापारी असेल, यांचं अर्थकारण जे ते पशुधनावर अवलंबून आहे. मात्र काही ठराविक लोकांना टार्गेट करत असताना त्या ठिकाणी त्यांची हॅरॅसमेंट होते आणि तथाकथित जे गोरक्ष आहेत ते स्वतःचा कायदा हातामध्ये घेतात. आमची अशी म्हणणं आहे की हा कायदा अंमलबजावणी करत येताना संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीमध्ये हा कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि ठराविक एका समाजाला टार्गेट करणं केवळ मतांसाठी हे बंद करण्यात यावं, यासाठी आज आम्ही सगळे जिल्हाधिकाऱ्यांसमोर निदर्शने करत आहोत.